नमस्कार. रायटर शीतल या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मित्रांनो, या चॅनलवर आपण भरपूर वेगवेगळ्या प्रकारची माहिती शेअर करत असतो. आत्तापर्यंत तुम्ही अनेक प्रकारचे व्हिडिओही पाहिले असतील. मुख्य करून की मराठी लेखकांना मदत होईल अशा प्रकारचे व्हिडिओ ह्याच्यावर सगळे शेअर केले जातात. अनेक रिक्वायरमेंट असतात, त्याही शेअर केल्या जातात. सो आजही मी एक अशी रिक्वायरमेंट शेअर करणार आहे. एक मोठा यूट्यूब चॅनल आहे, त्यांना लेखकांची गरज आहे. अजून 2-3 त्यांच्याकडे रिक्वायरमेंट आहेत. सो त्या सगळी माहिती मी ह्याच्यामध्ये सांगणार आहे, समजावून सांगणार आहे की कोणी अप्लाय करायचं आणि कोणी नाही. आणि त्याच्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका, कारण रिक्वायरमेंट समजली नाही तर अप्लाय करण्यात काहीच अर्थ नाही. सो ह्याच्यावरची माहिती आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब करा. त्याच्यामुळे मला आणखीन नवीन माहिती आणण्यासाठी भरपूर मोटिवेशन मिळेल. सो आजचं जी रिक्वायरमेंट आहे ती आहे चॅनल विषयच भारी. सो हा यूट्यूब चॅनल आहे. 5 लाखाच्या वर त्यांचे सबस्क्रायबर वगैरे आहेत आणि चांगला चॅनल आहे, मराठी यूट्यूब चॅनल आहे. तिथे त्यांना राजकीय समज आणि अभ्यास करणारे लेखक हवेत. ओके. सो इकडे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील की त्यांचे कुठल्या प्रकारच्या यूट्यूब आहेत. म्हणजे थंबनेलवरूनच कळतं की तो एक थोडासा राजकीय विषयावर माहिती देणारा किंवा त्याच्यावर चर्चा करणारा एक यूट्यूब चॅनल आहे. बरेच सामाजिक पण विषय आहेत, तेही तुम्हाला दिसत असतील. सो अशा चॅनलवर लिहिणारे लेखक हवेत त्यांना. ओके. आता त्यांनी सांगितले की फ्रीलान्स चालतील, फ्रीलान्सर चालतील, म्हणजे तुम्ही कुठूनही करू शकता. वर्क फ्रॉम होम आहे, घरून करू शकता. ओके. सो तशी स्क्रिप्ट लिहिणारे असतील. प्लस त्यांना आणखीन पण इतर पण रिक्वायरमेंट आहेत रायटरकडनं की तुम्हाला याच्यासोबत लिहिणं तर गरजेचंच आहे, प्लस ओके, आणि लिखाणासोबत पण त्यांना काही नॉलेज असलं पाहिजे लेखकांना, म्हणजे स्पेशली गुगल ॲडसेन्स. सो जे माझे कंटेंट रायटिंगचे विद्यार्थी आहेत त्यांना आत्ता ही टर्म माहिती असेल, कारण आम्ही वेबसाईटवर काम करतो आहे. सो गुगल ॲडसेन्सची माहिती हवी आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम, व्हॉट्सअप याचे पण बद्दल बेसिक माहिती हवी असली पाहिजे. सो असे बघा की प्रत्येक ठिकाणी कंटेंट रायटरची रिक्वायरमेंट चेंज होत असते. लेखक तर हवेच आहेत, पण अजून पण त्यांना नॉलेज असलं पाहिजे अशा रिक्वायरमेंट आता येत आहेत. मी भरपूर जे आहेत मार्केटिंग एजन्सी त्यांच्याशी बोलते किंवा असे यूट्यूबर आहेत त्यांच्याशी बोलते. सो आत्ता फक्त लिखाण करून उपयोग नाही आहे, तुम्हाला त्याचं पुढचं पण थोडंसं टेक्निकल नॉलेज येणं आवश्यक आहे. त्यामुळेच मी कंटेंट रायटिंगचे जे वर्कशॉप घेते ना, त्याच्यात बेसिक गोष्टी तर तुम्हाला येतात, पण त्याच्यानंतर जो अपडेट येत राहतो इट इज बिकॉज ऑफ ग्रुप. सो आमचा रायटर ग्रुप बऱ्याच जणांना माहिती असेल, माझे जे विद्यार्थी असतील त्यांना माहितीच आहे. सो त्याच्यावर मी काही वेगळं काही आलं तर अपडेट देत राहते, म्हणजे तुम्ही त्याच्यातून शिकून पुढे जाल आणि मग तुम्हाला अप्लाय करणं सोपं जाईल. सो माझे वर्कशॉप झालेले विद्यार्थी ज्यांना राजकीय आवडत आहे लिखाण, त्यांनी 100% अप्लाय करा. अप्लाय झाल्यानंतर रिप्लाय आल्यावर मला कॉन्टॅक्ट करा. ओके. जे वर्कशॉप नाही झालेले आहेत त्यांनी पण ही समजून घ्या आणि मग अप्लाय करा. सॅम्पलही तुम्ही पाठवू शकता. ओके. ही पहिली रिक्वायरमेंट कंटेंट रायटरची. आता हे अप्लाय कसं करायचं, ईमेल ID आहेच, तो मी देणार आहे. व्हॉट्सॲप चॅनल आहे आणि ह्या डिस्क्रिप्शनमध्ये पण असेल, तिथेही देणार आहे. तिथे पाठवा, 2 दिवसात पाठवा, जास्त उशीर करू नका. आणि ईमेलमध्ये तुम्ही लिहा की विषय भारी याच्यासाठी राजकीय अभ्यास करणारे लेखक या पदासाठी मी अर्ज करतो आहे. आणि खाली तुमचे डिटेल्स वगैरे काय काय अनुभव वगैरे ते पाठवा. हे झाल्यानंतर त्यांच्याकडे आणखीन रिक्वायरमेंट आहे, ती म्हणजे वेब पोर्टल, सोशल मीडियाचे ज्ञान असणारे डिजिटल मार्केटिंग एक्सपर्ट हवेत. ओके. सो ही रिक्वायरमेंट पण आहे, डिजिटल मार्केटिंग एक्सपर्ट. आता म्हणूनच मी जसं म्हणजे आत्तापर्यंतचे ना डिजिटल मार्केटिंग कोर्स भरपूर आहेत. म्हणजे आता तुम्ही बघा, फ्री मिळतील, पेड मिळतील, अगदी जे रेट कितीही आहेत. सो तसेही आहेत, पण लेखकांना मदत करणारा डिजिटल मार्केटिंग कोर्स कुठलाच नाही आहे, कारण तो जनरली टेक्निकल बेस जास्त असतो. सो टेक्निकल माहिती थोडीफार द्यायची असते, पण लेखकांना जसा हेल्पफुल होईल डिजिटल मार्केटिंग कोर्स तसा नाही आहे.
तर तो मी आता नवीन लवकरच लॉन्च करणार आहे, की ज्याचा उपयोग लेखकांना होईल. म्हणजे लेखकांच्या दृष्टीने जे डिजिटल मार्केटिंग जे ज्या कन्सेप्ट महत्त्वाच्या आहेत त्या मी सगळ्या त्याच्यात कवर करणार आहे. सो तो एक जस्ट एक माहिती द्यायची होती. तुम्हाला ऑलरेडी असेल, एक्सपर्ट असेल, मी बिगिनरसाठी करणार आहे ज्यांना काहीच माहिती नाही आहे. जे ऑलरेडी तुमच्यापैकी कोणी एक्सपर्ट असेल तर 100% तुम्ही पण डिजिटल मार्केटिंग एक्सपर्ट असाल तर अप्लाय करा. या सगळ्यामध्ये कुठल्याही रिक्वायरमेंट जी आज मी सांगितली आहे त्याच्यात एक्सपिरियन्स लेवल मॅन्डेटरी नाही आहे, 0 to any. ओके, सो तुम्हाला तसं. प्लस तिसरी रिक्वायरमेंट आहे ग्राफिक डिझायनर आणि व्हिडिओ एडिटर. ओके, सो मी तुम्हाला सगळ्यांना पण आधी या व्हिडिओ भरपूर सांगितलं आहे की कंटेंट रायटिंग बरोबर आणखी स्किल शिकल्या तर तुमचा स्कोप आणखीन वाढत जातो. सो जे ग्राफिक डिझायनर आहेत, व्हिडिओ एडिटर आहेत, त्यांनाही रिक्वायरमेंट आहे. फोटोशॉपचं ज्ञान पाहिजे. प्रीमियर प्रो आणि फोटोशॉप या 2 गोष्टी मस्ट आहेत. ओके, आणि ही सगळ्या या 3 रिक्वायरमेंट म्हणजे कंटेंट रायटर, राजकीय आणि अभ्यास सामाजिक माहिती असणारे, वेब डिझायनर म्हणजे सोशल मीडिया मार्केटिंग एक्सपर्ट आणि ग्राफिक डिझायनर या 3ही रिक्वायरमेंट ओपन आहेत. लवकरात लवकर अप्लाय करा. तुमचं सॅम्पल वगैरे पण पाठवा. वाटल्यास तुम्ही पाठवताना तुमचं म्हणजे ऑफकोर्स तुमचा नंबर वगैरे द्या, म्हणजे काही असेल तर ते तुम्हाला रिप्लाय करतील. रिक्वायरमेंट व्हेरियस आहेत. तुमचं प्रोफाईल त्यांना आवडलं तर ते 100% तुम्हाला रिप्लाय करतील आणि तुमचं इंटरव्ह्यू होऊन जाईल. मानधनाचं त्यांनी लिहिलं आहे की योग्य मानधन दिले जाईल. सो ते तुम्ही डिस्कस करा. जोपर्यंत तुम्ही पटवून देत नाही की माझं रायटिंग चांगलं आहे, मला अनुभव आहे, तोपर्यंत मानधनाचं डिस्कशन तुम्हाला त्या लेवलला करता येणार नाही. सो पहा तुम्ही कसं करता येईल. आणि ऑल द बेस्ट. काय झालं, रिप्लाय कसा आला काय, मला जरूर कमेंटमध्ये कळवा. थँक्यू.